आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं सहर शेख यांनी स्पष्ट केलंय। माफीनामा दिलेला नाही असं म्हणत नगरसेविका शहर शेख यांनी माफीनाम्याची बातमी फेटाळली आहे। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य संपूर्ण देश हिरवा करू असं खुलं आव्हान इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना दिले। मुंब्रात जाऊन जलील यांना शहर शेख यांच्या वक्तव्याचं समर्थन करत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दंड ठोकपटले। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रात जाऊन नगरसेविका शहर शेख यांची भेट घेतली आहे। शहर यांच्या मुंब्रा हिरवा करणार या वक्तव्यावरून वाद झाला होता। दरम्यान जलील यांनी भगवा मफलर गळ्यात घालून नगरसेविका शहर शेख यांची भेट घेतली आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपने मोठा धक्का दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजू शेट्टींची साथ सोडणार आहेत। महेश खराडे भाजपात प्रवेश करणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात। वरिष्ठांच्या सूचनांना फाटा देत बार्शीतील सोपल बंगल्यामध्ये बैठकीत हा निर्णय झालाय। चंद्रपूर महानगरपालिकेतील शिवसेना उभाटा वंचित बहुजन आघाडी आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेत। काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलीही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। सुनेत्रा पवार आणि अजित पवारांनी कण्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडलाय। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्यात आले। कोल्हापुरातल्या मिरजकट तिकटी चौकात बॅनर लावण्यात आले। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी निवड झाली आहे। आगामी निवडणुका आणि महानगरपालिकेतील राजकीय समीकरण लक्षात घेता भाजपने गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवला। भिवंडीत महापौर पदावर काँग्रेसने दावा केलाय। महापौर उपमहापौर पदाच्या निवडीत भिवंडीची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे संकेत रशीद ताहिर यांनी दिले। काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या पक्षाचे 12 आणि समाजवादी 6 अशा 48 जागा मिळून महापौर बसवण्याची सज्ज असल्याचा दावा रशीद ताहिर यांनी केलाय। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कणकवलीमध्ये मोठा धक्का दिलाय। भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम असल्याचं पाहायला मिळते। खारेपाटण जिल्ह्यात परिषद उमेदवार प्राची इवसलकर, कोकीसरे पंचायत समितीत साधना नकाशे, जाणवलीमधून रोहिता तांबे, बांदामधून प्रमोद कामत आणि वरवडे पंचायत समितीतून राजेश सावंत बिनविरोध निवडून आलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। सुनेत्रा पवार यांनी कण्हेरी मंदिरातील मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले। अमरावतीच्या बहिरम यात्रेत बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले। या शंकरपटात गुलाल उधळून बच्चू कडू यांनी बैलगाडा हाकला। शंकरपट पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता होताच येवल्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत आनंद व्यक्त केलाय। एसबी पाठोपाठ ईडीनेही छगन भुजबळांना दोषमुक्त केले। छगन भुजबळांना मिळालेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। भुजबळ 2 गुन्ह्यांतून मुक्त, तिसऱ्यातून नाही असं दमानिया म्हणाल्यात। अंजली दमानिया यांनी सीजीआय यांना पत्र लिहित तपास सुरू करण्याची मागणी केली आहे। आमदार धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधत मुंडेंनी गडाच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा भाजप नेते प्रवीण दरेकरांनाही अनुभव आलाय। आमदार प्रवीण दरेकर तब्बल 2.5 तास मुंबई गोवा महामार्गावर अडकून होते। रायगडमधील इंदापुरातील वाहतूक कोंडीचा त्यांनाही त्रास झालाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना मेसेज केला असून नितीन गडकरींशी बोलणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले। एक महत्त्वाची ब्रेकिंग आपण पाहतोय।
धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि विचार स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबांचं 350व्या शहीदी वर्षानिमित्त आज नांदेड इथं भव्य शहीदी समागमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या समागमासाठी देश विदेशातील लाखो शीख बांधव आणि भाविक नांदेडमध्ये दाखल झालेत। नांदेड शहराला शीख धर्मीयांच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। जगभरातील शीख बांधवांसाठी आयुष्यात एकदा तरी नांदेड इथं येऊन हजूर साहिबमध्ये माथा टेकणं हे धार्मिक कर्तव्य आणि आध्यात्मिक समाधान मानलं जातं। नांदेडच्या दक्षिणेकडील 92 एकरच्या भव्य मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। एक सविस्तर बातमी पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एकत्र येतील आणि शरद पवारांसह अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय। राऊतांच्या या भाकितावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महानगरपालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत। या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं भाकीत वर्तवलंय। तर संजय राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसनच लागलंय अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे। पाहूया। शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत। म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल। काही ठिकाणी घड्याळी सोबत आणि तुतारी एकत्र लढते। हा निर्णय स्थानिक पातळीवरच्या राजकीय परिस्थितीनुसार झालेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही महायुतीमध्ये होता, आजही महायुतीमध्ये आहे आणि उद्याही महायुती सोबत राहील। संजय राऊत साहेब अफवा पसरवणं त्यांचं व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन राहून त्यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुती सोबत आहे आणि महायुती सोबत राहील। अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। आता या दरम्यान पत्रकार परिषदेत केलेल्या इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत नवनीत राणांनी पुन्हा एकदा जलील यांचा समाचार घेतलाय। ते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये, आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। तुमच्या स्वप्नातील हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही। आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीक सुद्धा घालत नाही। इम्तियाज जलील लक्षात ठेवा। ठाणे जिल्हा हा भगवा असल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला की हिरवा मुंबरा करा पूर्ण वगैरे, काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या गणित आहे? ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो। एकनाथ शिंदे साहब कह रहे हैं भगवा पूरा थाना है करके, हा? तो वो जायज़ है, वो लीगल है, वो सब कानून के दायरे में बैठता है। और अगर मैं ये कह रहा हूँ कि मुमरा हरा है, हा? मुमरा हरा भरा है, तो उसमें है तो पूरा कानून का उल्लंघन हो गया है और देश के अंदर कोई गंभीर मुद्दा बचा नहीं है। नवनीत राणांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जलील यांची जीभ घसरली आहे। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना।
शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं। इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों? उसके जहेज में आया था हिंदुस्तान। आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं। जितने भी बीजेपी के लीडर्स की सर ने बात की है, अगर आप देखें और हम चाहें, अगर हमारा दिमाग इतना छोटा नहीं है, हमारी सोच का मयार इतना छोटा नहीं है कि हम उन पर जाकर केस कर रहे हैं या कुछ कर रहे हैं, क्योंकि जैसा उन्होंने बोला कि पूरा भगवा कर देंगे या भगवा, अनकॉन्स्टिट्यूशनल बात है। पाकिस्तान जाओ, अनकॉन्स्टिट्यूशनल है। आज इंडिया को पाकिस्तान से अलग होकर कितना साल हो गया, फिर भी आप इंडिया के हिंदुस्तानी मुसलमानों को बोलते हो पाकिस्तान जाओ। सहर शेख हिने आता माफी मागितली आहे। हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी, चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2दा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। मुंब्रा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहां पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहां पर आऊंगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है, मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा। तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा।